स्वर्ग मृत्यू पाताळ घडले. ब्रह्म विष्णू महादेव तिच्यामुळे जन्माला आले. ती आधी माया तिचा पिंडीला महांडी पाया. कुठेच नव्हते का काही चंद्र सूर्य ही तारा नाही. अवघे गाजगज ही प्रगटली. आधी मायेचा अवतार. ती काही साधी सुधी नव्ह. आणि आपल्या दाशीकडे लक्ष त्या माता पार्वतीचं गेलं. तोंड अंगाने सुकून गेले. आपले दास रडले. मनामध्ये दुःख झालं नाही. पाहिलं माता पार्वती ना. आणि बोलून घेतलं जवळ. जयाद्री कुत्रे गोळा होत्या. आता काय खाऊ? खा तो उपासाचा हाय त्याचं ठुलेला खा काय. जा बाहेर शिकून ये तिकडे. काय झालंय? काय सांगत तुम्हाला? नुसतं मला सकाळपासून माझ्या जीवाला घोर लागला. नुसतं घोरच आहे माझ्या जीवाला सकाळपासून. म्हणजे आणि तुला कोणी चहा केली नाही काही? चहाच कुणाला पडले की आता करणारी होती बाई तर बसली जाऊन बसतो एक मध्ये ती. तिला सांगतो बाबा कधी जा. ही सुन बाई आमची. हाव काय आव म्हणाली. सरळ बोलाव का हाव. आव म्हणाली. रोज तू खुलून असतेस. खुलून असते हे. आज काही चेहरा सुकून गेलाय. माय डोळे लाल झाल्या. होय होय. काय तुझ्या जीवाला दुःख झालं. काय तुला चिंता लागली. मला सांगून दे जयाद्री ग. मला सांगून दे जयाद्री. हे बोलले माय काय झालं? मी जर माझ्या मनामधली इच्छा जर तुला जर सांगतील. तुला लागील माय जगदंबे ग. तुम्हाला लागील. तुम्हाला लागील. तुम्ही मला श्राप देचाल. तुम्ही मला जाळून भस्म करचाल. जयाद्री आओ करेगा सेवा हो. तोच खाएगा बेमा. करेगा चाकरी तो खाएगा भाकरी. तोच खाएगा भाकरी. तुम्ही आमची सेवा केली आहे. हो की? मग या सेवेचे फळ तुम्हाला भेटणार आहे. सेवा ही निष्फळ जाणार नाही. बर तुझ्या मनामध्ये काय विचार येते मला सांग. तुझ्या मनातले विचार मी पूर्ण करतो. हे माय जगदंबे ग. दाशिने दोन हात जोडले. हे म्हणले माता पार्वती. हे जगदंबे आज दुपारी तुम्हा नवरा बायकोचा जोडा एकांतामध्ये बसला होता. त्यावेळेस तुम्हा नवरा बायकोचा प्रेम मी पाहिला. तुम्हा नवरा बायकोचा प्रेमविलास मी पाहिला. आणि माझ्या मनामध्ये अशी इच्छा झाली की हा शिवशंकर पती मला असावा. एवढाच जीव माझ्यावरती लावावा. एवढीच माया माझ्यावरती लावावं बाई. कोण माझं दुःख ओळखत. कोण माझ्या मनामधली इच्छा पूर्ण करील म्हणून मला बोलू लागले. तुला एवढंच पाहिजे. हो. हा चिंता करू नका. मग एवढं काय झालं त्यामध्ये. एवढं दुःख करण्यासाठी काही अवघड नाही. म्हणजे माझा माझ्यामध्ये तुला पाहिजे. हो चिंता करू नको. तुझ्या मनातली विचार पूर्ण करीन. आणि माझा महादेव पतीला तुला देऊ नये. हे माझं वचन आहे. वचन दिलं माता पार्वतीनं. तर विचार पडला देवा. तुम्ही दाशीला वचन दिले. मालकाचा विचार घेतला रे. मालकाचा म्हणून माता पार्वती आपल्या महादेवापाशी आल्या. आणि महादेवाला येऊन काय करायला. हे माझ्या प्रभुमना तुम्हाला सोबती येऊन मला. निधरुला निधरुला महादेवा.
म्हणली भोळ्या शंकरा, हे म्हणजे सदाशिवा माझ्या हातून माझ्या दासीला वचन गेले गिरी महाराज तुला देईन म्हणले. डोळे उघडा, माझ्याकडे पहा. देवाची निद्रा संपली, डोळे उघडले. माता पार्वतीला पाहिलं. पार्वती काय झालं माझ्यापासून? काय आहे तुला? म्हणले महादेवा, माझ्या हातून माझ्या दासीला वचन गेले की माझा महादेव पती मी तुला देईन म्हणले. तुम्ही उठा, दासीचा पती व्हा महादेवा. काय काय मला वचनामधून मुक्त करा भोळ्या शंकरा. त्या दासी संग तुम्ही लग्न करून घ्या. येड लागलं का तुला? काय येडी झालीस का? कस काय? अगं असा आधी कधी झालं नाही आणि इथून पुढे बी कधी होणार नाही. आई पार्वती हा कसं वचन तरी असलं तेव्हा वाटणे सगळ्याचे होय. घराची वाटणी आहे, शेताची वाटणी आहे, बँक बॅलन्सची वाटणी आहे, शेवटी मायबापाची वाटणी. काय? आता तुमच्या दिलेका तालुक्यात होतात का नाही की तरी आमच्या अमुक तालुक्यात त्यांना काय हो हो माय थोरल्याकड लोक आहे धाकट्याकडे. बाप धाकट्याकड माईला ठेवलं फलाटावर, बापाला ठेवलं पोट्यावर. चल गावात जागा. कशाला राव? घरामध्ये असू तर काही कामाचे असले तर राव. का माय बाबाची वाटणी करावी का? होत नव्हती पहिलं.